बागडे भाऊ बोलत आहे काळो अरे मी लेट कसा काय येईल तू लेट आलास तू आता मागून आपली आवाज नाही पण तुला हम येतोय तू वरून आलो कुठं मला काय माहिती म्हणून आलो आलो पाहिजे बघ कुठून आलास ते आता मी काय मारून का सुवास गेला बाहेर गेला बरोबर माझा एक मस्त गाणं म्हणतोय बोला पुंडली कावर दे अरे मर्दा हे मर्दा दारू पिऊन फिरशील वर रस्त्यात तुझ्या बिवडीनं तुझ्या बिवडीनं दारू पिऊन दारू हा येतो काय?
हो महाराज आले आले की फक्त खरा नाही बरं आहे. बरं आहे ना? तू काय फक्त करायचं माहितीये काय हा आलं नाही सुख 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 असं म्हणायचं बा घेऊन ठेवलं लागेल हा हा काय 2-3 दिवसांनी जागरण करता आम्ही खेळी जाऊन होतं हो बाई पाहिजे हा कर गया हुआ कांचनपुर कांचनपुर नाम गुलजार कांचनपुर गुलजार चंद्र चित्र राजा ते राज्य करणार चित्रसेन राजा ते राज्य करणार त्याच्या राज्याला अंत नाही भारत प्रधानजींनी विचार केला म्हणे विचार केला चालले राजवाडा होय आपल्याला तर कोण म्हणतात कांचनपूर नगरीचे राज चित्रसेन यांच्यात दरबारचा प्रधानजी तोच मी त्याच नावाने सारी प्रजा मला ओळखत आहे होय परंतु आपले नोकर काय करत आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे म्हणजे झालं कोण आहे रे तिकडे अरे मी आहे रे इकडे तू बाहेरच्या गेट वरती आणि आपले जोडीदार काय म्हणता आपल्या गेट होती आणखी मला बोला आणि आपले जोडीदार आपले जोडीदार आपल्या गेट वरती आहेत ठीक आहे घेतो समाचार होय बिनजमरीच्या नोकर आपल्या सिंहासनावरती दाटपणात झोपा काढत आहे मारावी तर त्यांचा अपमान होत आहे होय म्हणून एखादा प्रणाम तर करून पाहतो म्हणजे झालं निम्मा खराम कर भले आशीर्वाद असो काय हरकत नाही महाराज मी एक गरीब शेतकरी आहे आणि मला नोकरीची गरज आहे तेव्हा मला नोकरी मिळेल का अरे ह्याला नोकरी दे कुठली ती एक काम कर आणि दादाजी नको झाडं खर्चून घे आपण कशाला परवडतं का? झाडं सर्व खर्चून घ्यायचे सर्व आणि कर हा महाराज हे काम मला जमणार नाही जमणार नाही तुम्हाला काय करायचं मग एक काम कर काढू इकडे त्याला एक काम करते ही आपली माझ्या घरातली झाडू पण मारा सांग स्वच्छ करा सांग बघ लय घाण झाली. झाडू मी सर्व घराची मारा सांगतोय नाही तर काम कर तो पण नाही जमला तर फाटी येत ना ती खोबी करून दे आधी खूप मारा सांगतोय महाराज मला हे सुद्धा काम जमणार नाही जमणार नाही मग काय जमणार काय एक काम कर हिला आमचा संडास लय खराब झाला. काम करा सांग एकदम मस्त साफ करा ना, साफ. संडास साफ कर संडास अरे काय मला मानांवरती बोला तरच मी यांना तर नाही येत जा. मला सांग मानाने बोला मला
मग काय त्या मगाशी गावकर मोठा नारळ घेऊन आलो तर त्याला मान दिला मी हवालदार आहे मला मानन बोलू मला मानन बोला सांग मी येतच नाही तर मी असे हाडी लावी लावा बालो तुम्ही यावरती मी येत नाही कसला अंबर तिकडं मानान त्यांना बोलून दे त्याने बोलल्याशिवाय मी काय इथं हलत नाही. बालू त्या कालूला इथे घेऊन ये. मी येतो मी शेवट तिकडे कोल्हापुरात जाईन पण तुमच्याकडे येणार नाही मला मानान बोलवा कोल्हापूर गाणे सर्व्हिसिंग नाही तर संगमेश्वरात तरी जाईन मानान बोलवा सांगते ना वाटला काय हवालदार म्हणजे काय 132 काय जाऊ पाया पडे मलाच गरज आहे माझी पोटाभाऊ कशी वरतील मी जात ना आशीर्वाद असो. कालू आणि बालू आपण या राजवाड्यात किती वर्ष नोकरी करत आहात? सांग किती वर्ष नोकरी करत असते? 1 2 3 4 4 8 काय म्हणत आहे? काय हा जुना झाला तरी नाही हिसाब येत नाही नुसतं आपलं मारत नाही नुसतं आपलं मारत नाही काय म्हणतो माहितीये काय मी काय म्हणतो मी शिकलेला सवरलेला माणूस आहे मला तुम्ही माझी माफी मागितलेली नाही तरी पण मी सांगताय 12 आणि 12 140 वर्ष नोकरी करतो मी कालू बालू आपण 12 वर्ष 12 आणि 12 24 वर्ष नोकरी करत आहात. काहीतरी बोला एखादं भजन होऊन जाऊ त्या. वाटाण्याचा तुम्हाला भजन म्हणायला सांगितलं. भजन भजन हाय गिरीशी कारी गिरिजा पारी नारी भगवा जोजा उगवला काला तिमिरारा गरजा शिवाजी राजा उगवला काला तिमिरारा गरजा शिवाजी राजा
शोधायला लागेल, मला शोधावीच लागेल. कुठे आहे केस? कुठे आहे केस? जरा बघू दे मला बघण्याकडे. त्याच्याकडे कुठे मिळते का केस? उधार दे. किधर भी देखो मगर मिलने लगे मेरे को ला दे है केस. आत्मा जी बाबा उधार भी दे. अरे आता हिंदी आता मराठी. काय करत होतीस? मी माझ्या नवऱ्याला फोन लावत होते. अगं फोन काय नुसता असा नवऱ्याला डाबा द्यायचा विसरला, तुम्ही कशाला उचलून आणलात? हे काय कुर्ल्यात द्यायचे काय भाषा नाही मला. नेटवर्कला गेलते. अरे बरोबर आहे, पण किती वाजले? कुठं कधी फोन करायला का आहे का नाही? हा डाबा विसरले मी. तू कसा विसरला? नवरा विसरला? मी द्यायचा विसरले हो. मला किती मला सांग, तुला जेव्हा मी पाहिलं तेव्हा तू फोनवर नव्हतीस. मग कुठं होती? फोनवरच होतीस. कधी काहीतरी अशी करत होतीस. आम्हाला जर त्रास झाला, आमचा नेटवर्क सगळा राज्यातला गेलेला आहे. सगळ्या कुठून तू घेतला तुझ्या मोबाईल? डाईल करत होता. आता महाराष्ट्राकडे बोलवून येतात. माझी काय चुकी नाही हो. अक्षर नकला नाही सांगायचं आम्हाला. म्हणजे मग चल. मला पण काय सुचत नाही. प्रधानजी, आम्ही 24 वर्ष काम केलेलं आहे. 24 वर्षात एकदम मस्त केस आणलेल्या आहेत. ही एक केस आम्हाला मिळाली. तिला विचारा तुम्ही काय केलं नाही. हे बाई, असं तू कोणतं गुन्हा केला आहे? अहो मी काहीच नाही केलं. तुमच्या नोकरांनी मला इकडे रस्त्यावर असं ओढून आणलं. काय तू बोलती आहे तू? नाही मी ओढत नाही आणलेलं तुला. मी सरळ मानाने आणलेलं. हो नाही, मी मला ओढत आणलंय. महाराज हे खोटे बोलते आईला. महाराज हे कोठे बोलतायत? मी नाही बोलत. कालू बालू हो. जा आणि हिला आणली तिथून मान सन्मानाने सोडून या. ओय माझी वाटते. नाले नकाले. बालू बालू जा आणि हिला मान सन्मानाने सोडून या. मी सोडतो, मी सोडतो. बघितला तुला मान सन्माने सोडा सांगितलेलं आहे. मी सोडेन तुला, पण एका अटीवरती. मगाची तो भडजीला माहिती आहे. त्यानं काय मला सांगितलं माहिती काय? काय? ज्या दिवशी तुला रात्री कुठली पहिली मुलगी दिसल, बाई दिसल, तिच्याबरोबर तुला लग्न करायला लागेल. येतेच काय? बोलू जा सांगले, जा सांगले. माझी दोन पोरं आहेत ती. मला लावू दे, मला जायचंय. नारळ दिलं, नारळ दिलं, सगळं काही पाठवलं. ठीक आहे. बालू बालू या आपल्या राजदरबारात हे फटका मारण्यासाठी जात आहे. राजे आले तर सांगा प्रधानजी काही कारणास्तव माघारी गेले आहेत. येतो आम्ही. आपल्याला तो कोण म्हणतात? कांचनपूर नगरीचे राजे चित्रसेन आणि तोच मी. हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने माझे राज्य किती आनंदी आनंद चालले. महाराजांनी शास्त्र म्हणतात. आशीर्वाद असो.
हवालदार हो प्रधानजी राज दरबारामध्ये आले होते का? हो महाराज ते आता आले होते, पण काही कारणास्तव गेलेले. गेले नाही. ठीक आहे जा आताच्या आता त्याला मी बोलवले म्हणून सांगा. जा, जा. आशीर्वाद असो. महाराज मला एवढ्या तातडीने बोलवण्याचं कारण आपल्या राज्यावर कोण शूरवीर चाल करून आला असेल तर त्याला या समशेरी खाली बळी पडावं लागेल. प्रधानजी शांत व्हा शांत व्हा. प्रधानजी अशी वेळ आली तर तुम्ही सज्ज आहात हे आम्हाला माहीतच आहे. प्रधानजी सेनापती राज दरबारामध्ये आले होते का? महाराज सेनापती राज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले आहेत. काय म्हणतात फेरफटका मारण्यासाठी गेलेले. जा आणि आताच्या आता त्यांना मी बोलवले म्हणून सांगा. कालू हो जा आणि सेनापतींना या ठिकाणी हजर करा. हो हो आशीर्वाद असो. आपल्या राज्यावरती जर कोणतं असं संकट आले असेल तर त्या संकटाला सामोरे जाण्याची सेनापतीमध्ये आहे. आपल्यावरचे वार झेलण्यास हा सेनापती सदैव तत्पर राहील. शाबास शाबास सेनापती. प्रधानजी होय महाराज. तुम्हाला तर माहितच आहे राणी सरकार गेल्याला आज कित्येक वर्ष झाली आणि आपले बालयुवराज त्यांना मामांच्या घरी ठेवण्यात आलेले आहे. तेव्हा त्यांना लढाई बिडाई शिकवणे हे आपलं काम आहे. तेव्हा तुम्ही त्या राज्यावरती पहारा वाढवा आणि त्यांना लढाईचे शिक्षण द्या. आम्ही येत आहोत. ठीक आहे महाराज. सेमराव बालू बालू काय नावं ठेवायचं ते आम्हाला काय बालू बालू आपले बालयुवराज यांना युद्ध शिकवण्यासाठी आम्ही जात आहोत. तर तुम्ही पहारा व्यवस्थित ठेवा. हो चांगला इथं बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे कांचनपूर माझ्या नजरेसमोर किती सुंदर ही नगरी. हा राजवाडा हा काबीज केल्याशिवाय हा कदमकार गप्प बसणार नाही. संभाल घसरल पाय ग वही तुझं धोक्यात हाय ग ऐकून घे साईला लग्नाचा पाय बोलत आते मध्येच कॉलेजला जाऊ नये
ऐकून घे साईला लग्नाच्या पायीला तोंडाला करायचं मागं. ऐकून घे साईला ऐकून घे जाईल लग्नाच्या पायी तोंडाला पोरी भेटत नाही मुली भेटत नाही असं करतात. अरे गाणं बोल. आता या ठिकाणी प्रधानजींना हजर करा. हा कोण आहे रे? या इकडे. आशीर्वाद असो. महाराज मला एवढं तातडीने बोलवण्याचे कारण प्रधानजी आता या ठिकाणी हवालदारांनी एक बातमी दिली आहे आणि ती फार वाईट आहे. अशी कोणती बातमी आहे महाराज? प्रधानजी आपल्या या राज्यावरती कोण ना कोणते राक्षस आलेला आहे. तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी पहा. आम्ही येतो. ठीक आहे महाराज. चालू चालू जा आणि आताच्या आता आपली निघायची तयारी करा. ठीक आहे करतो. हो तयारी केलेली आहे. गेलेले आहे. हो 4 बांबू 4 बांबू एक इकडे जा इकडे जा आणि एक मटका. तो मटका कशासाठी? हो मटका काय उन्हात आणत ना तुम्ही जर चाललं तर पाणी मारा नाही तुम्ही. बालू आणि ते बांबू कशासाठी? बांबू काय मी काय बोलतो बांबू आहे ना. आता हे आपण उन्हात आणत जाणार तो करणार करणार ऊन एवढा पडलाय त्याचा आपल्याला सावली नको का म्हणून ते बांबूच्या सावलीसाठी घेताय. आणि सफेद कपडा कशासाठी माहिती आहे काय? वरती टाकायचा म्हणजे आपण खाली बसायचं आणि जो मटका आहे तसं प्यायचा. पाणी शाबास बालू शाबास. उगा झालं चला जाण्याची तयारी करूया. हो हो चला. उभा करून ठेव नाही कुठे आहे?
ओ माईक चला बघू भाई ओ आला 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 अरे मला ओळखलंच नाही तू. अरे कालाचा काल कर्जन काल म्हणतात मला मारताना चालता हो नाहीतर हा कर्जन काल तुझे मुडकी छाटल्याशिवाय राहणार नाही. अरे नालायका हा प्रधानजी या राजवाड्यात जिवंत आहे तोपर्यंत या वाकड्या नाचलेले पासील तर तुझा मुंडक छाटून तुझ्या हातात येईल. हा राजवाडा या मनामध्ये बसला आहे आणि हा कर्जत का हा राजवाडा मिळवण्यासाठी कोणत्याही राज्य बघण्याचे स्वप्न सोडून दे नाहीतर तुझं मुंडक छाटून मला कुत्र्यांच्या स्वाधीन करेन असे मग तर रोज जास्त अरे आमच्या राज्यावर आपल्याला तुला घे कशी आहे
तरी माझ्या ताब्यात आली. अरे हरम खरनो मला टोकावून पडता काय? अरे सावधान तरी येईन मी इथं. काय केलं? अरे गेलो कसं? गणपत गणू मांडवकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. आशीर्वाद आपण मुलांना आपल्या त्या राक्षसाला वध करण्यासाठी पाठवलं होतं. बरोबर आहे. पण त्या राक्षसाने मुलांना ठार मारलेलं आहे. काय म्हणत आहात? त्या राक्षसाने प्रधानचा वध केला आणि तुम्ही कुठे होता? मग तो राक्षस मिळाला नाही. आता आणि सेनापतींना या तिकडे हजर करा. आपला चेहरा नेहमी गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत असतो, परंतु आज असा फुंकलेला का? त्याचे काही कारण? सेनापती माझ्याकडे काही बोलण्यासारखं राहिलेलंच नाही. कारण आपल्या ह्या राज्यावरती राक्षस बसलेले आहे. आणि ती सेना प्रधानजींना पाठवली होती, तर त्यांनी राक्षसाने त्याचा वध केला. काय बोलताय महाराज? होय सेनापती, यासाठी तुम्ही त्या राक्षसाला पाठलाग करा. म्हणजे झालं आम्ही येतो. महाराज तुम्ही निश्चित करा, आम्ही त्याचा घेतोच समाचार. मागाशी गेलो बस झाला ना परत. चला आपली जाण्याची तयारी करा. तयारी जाण्याची कुठं तयारी करायची? स्वर्गात मारा. का बरं मारता इथे तुला? येण्याची तयारी करा का जाण्याची? जाण्याची तयारी विचार काय करायचा? चला लवकरात लवकर आपली जाण्याची तयारी करा. हो, तुम्हालाच. आता आपल्याला त्याला मारलं पाहिजे ना. असं मारा ना. त्याला जाण्याची तयारी करा. राक्षस राक्षस राक्षस
कोण आहे तू? अरे तुझ्या प्रधानमंत्रीला संपवणारा हा कर्दन काळ आहे. या मार्गाने परत जा, नाहीतर हा सेनापती तुझं मुंडकं छाटल्याशिवाय राहणार नाही. अरे चिमुरड्या, तू काय माझं मुंडकं छटणार? या बगल्यात घेऊन तुला चुरडून टाकेल. राम थोरा असेल हिंमत तर हो तयार. हो तयार. जिकडे पाहावं तिकडे अंधाराही अंधारा. माझ्या राजवाड्यामध्ये आपल्या राजसेवक पण दिसत नाही. कुठे गेल्या? आणि तुम्ही कुठे होता? आम्ही काय चांगल्या वेळेमध्ये आम्हाला विश्रांती केली हो. मला लागले तो विश्रांती मला. नुसते माझे नुसते. काय करायचं? काही करणार. हो ना. जा आणि बळीवराज त्याच्या मामाच्या घरी आहेत. त्यांना या ठिकाणी हजर करा. झालं. ही नगरी माझ्या स्वाधीन करण्याचं चित्रसेन. राजा तर गाढ झोपेत आहे. हा मौका परत भेटू शकत नाही.
तुला तर संपवलं. आता ही राजगादी माझ्या सावधान सावधान सावधान. अरे उन्मत्त राक्षसा, अरे उन्मत्त राक्षसा, तू स्वतःला काय समजतोस? तू स्वतःला काय समजतोस? तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? तू प्रधानजी, सेनापती व माझ्या आबांना मारलं. परंतु या राजाचा राजा होणार हा युवराज तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. अरे युवराजा, कुठे अजून लपून बसलायस? अरे तुला सोडून ठार मारल्याशिवाय गर्दन काल गप्प बसणार नाही. अरे ह्या आनंदाच्या भरामध्ये एखादं छानसं गाणं होऊन बघूया. एक छान पैकी घेऊन ये, मस्तपैकी. माझी सही आणि रेडी होती माझी रे. आवाज जरा झाला. चांगलं बोल. आवाज जरा झाला. पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. 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 पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. पोटासाठी नाचते मी. हो तुम्ही बाहेर जाल. एक काम कर, मला एक मूर्ती का घेऊन दहा सोडायचं नाही, एक तर आपल्या सगळ्यांना छान छान एक मस्त घे. नट्टी घेऊन अरे काय तुमच्या राजवाड्यात काय म्हणते का? नाही. नट्टी पळाली. हो नट्टी नाही मागतात. हा सेवक, हो. तुम्ही महाराजा येतो. उभी जाओ. हे मस्त बाजूला कोण? चांगलं बोल.
नाही आपलं राज्य आपल्याला टिकवायचं आहे. आहे. काम कर. युवराज बघा, आपल्या राज्यावरती कर्जाकाराने मोठा आयोजन केलेला आहे. आपल्या प्रधानजीनं मारले, सेनापतीने मारले आणि आपल्या पिताजीनं पण त्यांनी मारलेला आहे. युवराज, आपण त्याला लवकर बंदोबस्त करावा आणि आपलं हे राज्य पुन्हा सुखाने करूया. चला चला. आम्ही तुमच्याबरोबर. तुम्ही जर गद्दारी केलीत ना आम्ही गद्दार बी नाही करली. की छाटून छे, टाकेल. छे, छे, छे. ए, म्हणतो छाटून टाकेल. अरे हरामपुरा लहानपणी आता माझ्या आईने मारलंस. मी माझ्या पिताजीने मारलंस. अरे बाल युवराजा, अरे तुझं दात पण अजून पडले नाही आणि तू ह्या कर्जाकाराचे 4 हात करायला आलास. अरे माझ्या राजवाड्याला वाईट दर टाकायचं नाही. तुला भारी पडणार आहे. अरे तुझं सर्व सैन्य तुझ्या बापाशाही संपवलं आणि तू काय रे चिमुरड्या? अरे चिपुड्या का बोलतोस? मूर्ती लहान असते किती मान आहे. असेल मग